आज आपण शेती क्षेत्राची भारतातील प्रगती आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणं आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत। तर भारत देश हा आपला कृषी प्रधान देश आहे, शेती प्रधान देश आहे आणि बहुतांश भारतातील जी काही शेती आहे ही शेती पावसाच्या पाण्यावर बहुतांश अवलंबून आहे। ही परिस्थिती स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जशी होती तशीच थोड्याफार प्रमाणामध्ये यथार्थ आताही त्याच पद्धतीची आहे। थोडी बहुत प्रमाणामध्ये सुधारणा झाली आहे, परंतु आज देखील आपली शेती ही पावसाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे। आणि या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीला, शेतीला अनन्यसाधारण असं महत्व आहे। आजही जवळपास आपल्या या भारतीय अर्थव्यवस्थेमधून, या शेती क्षेत्रामधून जवळपास 40% वर कच्चा माल जो आहे हा औद्योगिक क्षेत्राला शेतीमधूनच जातो। आणि म्हणून या शेती क्षेत्राच्या विकासासाठी, त्याच्या प्रगतीसाठी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये प्रयत्न झालेले आहेत। पंचवार्षिक योजनेच्या काळात, म्हणजे जिथून आपण पंचवार्षिक योजनेला सुरुवात केली, त्या पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडा म्हणजे कार्यकाळात आपण शेतीच्या विकासाला, म्हणजे शेती हेच विकासाचं प्रमुख उद्दिष्ट आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवण्यात आलं। आणि 1991च्या नंतर या शेती क्षेत्राच्या विकासासाठी, शेती क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी आणि त्या माध्यमातून औद्योगिक विकास साध्य व्हावा यासाठी परिणामकारक अशा प्रकारची ध्येय धोरणं या 1991 नंतरच्या कालखंडामध्ये या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवण्यात आली। आता या पंचवार्षिक योजनेमध्ये ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला 1947च्या नंतर, आणि भारताने 1951 ते 56 या कालखंडामध्ये देशाच्या विकासासाठी एक 5 वर्षाची योजना ही राबवली। त्यावेळेला भारताची जे शेती क्षेत्र आहे हे अत्यंत कमकुवत अशा प्रकारचं शेतीचं क्षेत्र होतं। त्या कालखंडामध्ये जो शेतकरी वर्ग होता तो बहुतांशपणे सावकारांच्या जाचक अशा पाशामध्ये अडकलेला होता। वारसा हक्कानुसार त्या कालखंडामध्ये जमिनीचं तुकडीकरण झालेलं होतं, जमिनीचं विभाजन झालेलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये, आणि शेती कसण्यासाठी फार अशा काही मोठ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये केला जात नव्हता। शेतीमध्ये कुठल्याही प्रकारची बियाणं, म्हणजे संकरित बियाणं, आधुनिक बियाणं, तंत्रज्ञान, जंतुनाशक असा कुठल्याही प्रकारचा वापर तेवढ्या फार प्रमाणामध्ये केला जात नव्हता। शेतकरी निरक्षर होता, दैववादी स्वरूपाचा होता, अंधश्रद्धाळू होता। त्याच्यामुळे नवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये फारशा प्रमाणामध्ये वापरलेला गेलं नाही आणि शेती ही बहुतांशपणे पावसाच्या पाण्यावर बेभरोशावर अवलंबून होती। आणि परिणामी असं होतं की शेतीची जी उत्पादकता आहे ही शेतीची उत्पादकता ही कमी होती।
आता अशा शेती क्षेत्रावर भारतातील जवळपास 70% पेक्षा जास्त लोकसंख्या ही आपली उदरनिर्वाह करत होती, डायरेक्टली आणि इनडायरेक्टली पण. उत्पादन तेवढ्या फार प्रमाणामध्ये होत नव्हतं, त्यामुळे अन्नधान्याची आयात ही आपल्याला करावी लागत होती. आणि यातूनच पुढे आपला भारत अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण कसा होईल याचा प्रयत्न वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आला. त्यासाठीचे प्रयत्न करण्यात आले आणि त्यामध्ये कृषी उत्पादनाच्या वाढीबरोबरच कमाल जमीन धारणा कायदा अस्तित्वात आला. कसेल त्याची जमीन तत्व, कुळ कायदा यासारख्या नवीन नवीन जमीन सुधारणा विषयक कायदे अस्तित्वात आले, शेतीमध्ये राबवल्या गेले. शेतीला कमी दरामध्ये वित्त पुरवठा व्हावा, सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली. आदानाचे वितरण आणि मार्गदर्शन असं मग वेगवेगळ्या कालखंडामध्ये शेतीविषयक सुधारणेसाठीचे प्रयत्न करण्यात आले. आणि त्याचा प्रयत्नातून एक नवीन पर्व, एक नवीन विकासाची स्थिती ही शेती क्षेत्राच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दिसायला लागली. आणि म्हणून वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड जर आपण पाहिला तर जवळपास आता 12 पंचवार्षिक योजना संपत आलेल्या आहेत. ह्या 12 पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून ते आता ह्या 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड जर आपण पाहिला तर या कालखंडामध्ये अन्नधान्याचं उत्पादन असेल, तेल बियाचं उत्पादन असेल, ऊसाचं उत्पादन असेल किंवा कापसाचं उत्पादन असेल, तर या वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडामध्ये भारताच्या कृषीमधील या प्रमुख उत्पादनामध्ये जवळपास लाक्षणिक अशा प्रकारची वाढ झालेली आहे. आपण जर पाहिलं तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कापसाचं जे उत्पादन आहे ते 4 दशलक्ष टन एवढं ठरवण्यात आलं होतं आणि 4 दशलक्ष टन साध्य झालं. ऊसाच्या बाबतीतली तीच स्थिती आहे, तेल बियाच्या बाबतीतली तीच स्थिती आहे, अन्नधान्याच्या बाबतीमध्ये तीच स्थिती आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड जर विचारामध्ये आपण घेतला तर 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अन्नधान्याचं उत्पादन 265 दशलक्ष टन एवढं ठरवण्यात आलेलं होतं. तर आपण घेतलं की ते 256 दशलक्ष टन एवढं उत्पादन घेतलेलं आहे. तेलबियाच्या बाबतीमध्ये आपण 24 दशलक्ष टन उत्पादन घ्यायचं ठरवलं होतं, 32 दशलक्ष टन एवढं उत्पादन झालेलं आहे. ऊसाच्या उत्पादनामध्ये 355 दशलक्ष टन एवढं ऊस उत्पादन करण्याचा आपण निर्धार केलं होतं, 258 दशलक्ष टन एवढं उत्पादन झालेलं आहे. कापसाच्या बाबतीमध्ये आपण 36 दशलक्ष टन एवढं कापूस उत्पादित करण्याचं लक्ष ठरवण्यात आलं होतं, 42 दशलक्ष टन एवढं उत्पादन आपण घेतलेलं आहे. म्हणजे एकंदर या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ती जी लक्ष्य आणि साध्य याची जर परिस्थिती जर आपण पाहिली तर सर्वच पिकांच्या बाबतीमध्ये सातत्याने 3 ते 3.5% एवढं उत्पादन आपलं वाढलेलं आहे. परंतु उत्पादकतेच्या बाबतीमध्ये स्थिती जर आपण लक्षामध्ये जर घेतलं तर 1951 पासून ते 2019-20च्या कालखंडामध्ये कृषी क्षेत्राचा जो वाटा आहे तो वाटा 55% वरून 15% एवढा घटलेला आहे. परंतु देशामध्ये 60% पेक्षा जास्त श्रमशक्ती या शेती क्षेत्रामध्ये उपजीविकेचं काम करते. म्हणजे स्वातंत्र्य नंतरच्या काळामध्ये आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून भारताने शेती विकासाचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये एकूण खर्चाच्या 31% रक्कम खर्च झाली. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ती 18.8% रक्कम खर्च करण्यात आली. पण तरी अलीकडच्या काळामध्ये कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीमध्ये अपेक्षित अशी वाढ झालेली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की शेती क्षेत्रातलं उत्पादन फारसं वाढलेलं नाही. आता नियोजनाच्या काळामध्ये आपण काय पाहतो की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ते आतापर्यंत शेती विकासासाठी जेवढी गुंतवणूक आपण करायला पाहिजे तेवढी गुंतवणूक आणि त्याचा परिणाम शेतीच्या उत्पादकतेवर कसा झालेला आहे
भारताच्या दर हेक्टरी शेतीच्या उत्पादनामध्ये काय बदल झालेला आहे का, यावर आपल्याला थोडीशी चर्चा करावी लागेल. आणि म्हणून पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये 1970 ते 2020 या कालखंडाचा जर विचार केला तर या कालखंडामध्ये तांदूळ असेल, गहू असेल, तेलबिया असेल, डाळी असेल, ऊस असेल, कापूस असेल किंवा चहा असेल, याचं दर हेक्टरी जे उत्पादन आहे, या दर हेक्टरी उत्पादनामध्ये झालेला जो बदल आहे तो बदल आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. म्हणजे 1970 आणि 71 मध्ये दर हेक्टरी आपण तांदळाचं उत्पादन 1123 दर हेक्टर किलोग्रॅम एवढं झालेलं आहे. तर 2019 ते 2020 मध्ये ते 4 पट उत्पादन झालेलं आहे. म्हणजे 4000 एवढं दर हेक्टरी उत्पादन झालेलं आहे किलोग्रॅम. गव्हाचा जर विचार केला तर गव्हाचं उत्पादन दर हेक्टरी 1307 किलोग्रॅम होतं. ते 2020 मध्ये ते 3533 किलोग्रॅम झालेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये देखील उत्पादनामध्ये दर हेक्टरी उत्पादन वाढलेलं आहे. तेलबियाचं उत्पादन 569 वरून ते 1593 एवढं झालेलं आहे. कापसाच्या बाबतीमध्ये 106 वरून 1656 एवढं झालेलं आहे. म्हणजे यावरून आपल्याला एवढं लक्षामध्ये येतं की सर्वच पिकांच्या बाबतीमध्ये उत्पादनामध्ये वाढ झाली. तांदळाचं उत्पादन वाढलं, गव्हाचं उत्पादन वाढलं, तेलबियाचं उत्पादन वाढलं, आहे का नाही, चहाचं उत्पादन वाढलं, कापसाचं उत्पादन, या सगळ्याच पिकाच्या बाबतीमध्ये उत्पादनामध्ये किंवा उत्पादकतेमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जी पहिल्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जी परिस्थिती होती, आता ती परिस्थिती राहिलेली नाही. नक्कीच प्रत्येक उत्पादनामध्ये वाढ, प्रत्येक पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. प्रत्येक पिकाची दर हेक्टरी उत्पादकता देखील वाढलेली आहे. तर त्याला जबाबदार आहेत सरकारचे धोरणं, सरकारने नवीन पुरवलेल्या योजना, सरकारने दिलेला वित्त पुरवठा, जलसिंचनाच्या सुविधा, विद्युतची सुविधा, बाजारपेठेची सुविधा, वाहतूक आणि दळणवळणाची सुविधा, ह्या सगळ्या कारणामुळे शेतीच्या उत्पादकतेमध्ये आता आपल्याला बदल झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी व्यवसायाचं किंवा शेतीचं स्थान हे जरी महत्वाचं असलं तरीही शेतीची जी उत्पादकता आहे ती अपेक्षित तेवढी विकसित देशाच्या तुलनेने कमी आहे. म्हणजे उत्पादकता आपली कमी आहे. आता परिस्थिती तर आपल्याला दिसते ते शेतीमध्ये श्रमिक जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये गुंतलेला आहे आणि या क्षेत्रातून जे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पडणारी जी काही भर आहे त्याचा जर विचार केला तर भारतीय शेतीची उत्पादकता जी आहे ती कुठेतरी कमी असल्यासारखी जाणवते. शेतीचं धारण क्षेत्र, त्याचबरोबर शेतीची जी काही रोजगार शेतीमधून उपलब्ध होतोय, म्हणजे जो काही मनुष्यबळ आहे तो शेतीमध्ये प्रत्यक्ष काम करतोय, आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार जर केला तर ही उत्पादकता कुठेतरी कमी आहे असं वाटतं. जसं की आपण पाहिलं की 1971च्या जनगणनेनुसार भारतामध्ये 18.5 कोटी कर्त्या लोकसंख्येपैकी फक्त 12.6 कोटी लोकसंख्या शेतीमध्ये गुंतलेली होती. तरी देखील राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा हा 46.3% होता. 1991चा जर विचार केला तर 31.5 कोटी कर्त्या लोकसंख्येपैकी 64.8% लोकसंख्या शेतीमध्ये काम करत होती. म्हणजे शेतीमध्ये काम करत असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण, तरी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा 33.9% होता. म्हणजे 1971ला लोकसंख्या किती होती काम करणारी? 12.6%, आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाटा किती होता? 46.3%. 1991 मधली परिस्थिती काय? लोकसंख्या शेतीमध्ये काम करते 64.8% आणि राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा 32.9%.
2000ची जर परिस्थिती जर पाहिली तर भारतामध्ये 98% लोकसंख्या शेतीमध्ये काम करते आहे. 58%. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा किती आहे? 17.8%. म्हणजे दिवसेंदिवस शेतीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या, त्याचं टक्केवारी, त्याचं प्रमाण वाढत गेलं. पण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा जो आहे तो शेतीचा वाटा काय झाला? कमी कमी होत गेलेला आहे. म्हणजे देशातील बहुसंख्य लोकसंख्या शेतीमध्ये गुंतलेली असून देखील शेतीमधून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पडणारी जी काही भर आहे ती भर मात्र असमाधानकारक आहे, म्हणजे समाधानाची नाही. म्हणजे हेच प्रमुख कारण आहे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा कमी असण्याचं मूळ कारण काय? तर शेतीची अल्प उत्पादकता. निरनिराळ्या पिकांचं दर हेक्टरी जे उत्पादन पाहिजे, दर हेक्टरी श्रमिकाची जी उत्पादकता पाहिजे, त्याचा जर आढावा घेतला किंवा त्याचा जर आधार जर घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की भारतामध्ये शेतीची उत्पादकता काय आहे? कमी आहे. प्रत्येक जागतिक स्तरावरच्या काही देशांचा जर आपण जर परामर्श जर घेतला तर आपल्याला नक्कीच कळतं की आपल्या शेतीची उत्पादकता कशी आहे? कमी आहे. त्यामध्ये मग चीन असेल, इंडोनेशिया असेल, बांगलादेश असेल किंवा व्हिएतनाम असेल, यांच्या तुलनेमध्ये आता चीनचा जर विचार जर केला तर चीनच्या शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता भारताच्या उत्पादकतेपेक्षा जास्त आहे. उत्पादनाचा विचार केला किंवा उत्पन्नाचा विचार जरी केला तरीही आपल्यापेक्षा चीनचं स्थिती ही कशी आहे? समाधानकारक आहे. बरोबर का नाही? त्याचबरोबर वेगवेगळ्या देशाचा आपल्याला विचार करता येतो. मग त्याच्यामध्ये भाताच्या संदर्भामध्ये जर विचार जर केला तर भाताच्या संदर्भामध्ये चीनचं उत्पादन आपल्यापेक्षा जास्त आहे. गव्हाच्या बाबतीमध्ये जर विचार जर केला तर गव्हाच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर चीन जे आहे ना त्याचं क्षेत्रफळ जरी चा विचार जर केला तर क्षेत्रफळाच्या तुलनेमध्ये भारताचं जे उत्पादन आहे तेही उत्पादन प्रामुख्याने गव्हाचं उत्पादन प्रामुख्याने कमी आहे. मक्याच्या उत्पादनाचा विचार जर केला तर मक्याचं उत्पादनामध्ये युक्रेन असेल, अर्जेंटिना असेल, ब्राझील असेल, चीन असेल, USA असेल, यांचे उत्पादनची उत्पादकता जी आहे मक्याची तीही प्रामुख्याने जास्त आहे. डाळीचा विचार जर केला तर डाळीच्या बाबतीमध्ये भारताचं उत्पादन जे आहे ना ते इतर देशांच्या तुलनेमध्ये कसं आहे? जास्त आहे. मग त्यामध्ये म्यानमार असेल, कॅनडा असेल, चीन असेल, नायजेरिया असेल किंवा रशियाचे जे संघराज्य असेल यांच्या तुलनेमध्ये डाळीचं उत्पादन भारतामध्ये कसं आहे? जास्त आहे. ऊसाच्या उत्पादनाची स्थिती जर विचार जर केला तर ब्राझील आपल्यापेक्षा जास्त आहे, पण चीन त्या तुलनेने आपल्यापेक्षा कसं आहे? कमी आहे. थायलंड आपल्यापेक्षा कमी आहे. काय काय? ब्राझील आपल्यापेक्षा कसं आहे? उत्पादनामध्ये जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. ही एकंदर शेतीच्या उत्पादकतेची परिस्थिती विचारामध्ये जर घेतली तर आपलं उत्पादन काही पिकांच्या बाबतीमध्ये जर सोडलं तर बहुतांशी पिकाच्या बाबतीमध्ये आपली उत्पादकता ही कमी आहे. सरासरीचा विचार जर केला तर इतर काही देशांच्या तुलनेमध्ये म्हणजे विकसित देशाच्या तुलनेमध्ये आपण विचार जर केला तर भारताच्या शेतीची उत्पादकता जी आहे ही कमी आहे. त्याची कारणं देखील प्रामुख्याने आपल्याला सांगता येतात. तर त्याची वेगवेगळ्या प्रकारची कारणं, त्याच्यामध्ये सर्वसाधारण कारणं आहेत, संस्थानात्मक कारणं आहेत, काही तंत्रज्ञान विषयक कारणं आहेत. या सगळ्या कारणांमुळे भारताच्या शेतीची उत्पादकता काय आहे? कमी आहे. आता सर्वसाधारण कारणामध्ये आपल्याला सांगता येतं की सामाजिक वातावरण जे आहे हे सामाजिक वातावरण आपल्या शेतीच्या अल्प उत्पादकतेला जबाबदार आहे. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की भारताच्या ग्रामीण भागामध्ये जे सामाजिक वातावरण आहे आता थोड्याफार प्रमाणामध्ये सुधारलेलं आहे, परंतु पूर्वी आणि काही कालखंडामध्ये हे ग्रामीण भागातलं जे वातावरण आहे हे प्रामुख्याने शेतीच्या विकासासाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण नव्हतं. आता थोडासा शेतकरी हा विज्ञानवादी झालेला आहे, शेतकरी हा साक्षर झालेला आहे, परंतु पूर्वी काय होतं की भारतीय शेतकरी हा निरक्षर होता, अंधश्रद्धाळू होता, परंपरावादी होता आणि जाती संस्थेच्या बंधनामध्ये अडकलेला असल्यामुळं शेती व्यवसायामध्ये त्याच्याकडून सुधारणा केली जात नव्हती किंवा सहजासहजी ते सुधारणा करायला तयार होत नव्हता. म्हणून अर्थशास्त्रज्ञांच्या मते की भारतीय शेतकऱ्यांच्या या सदोष सामाजिक प्रवृत्तीमुळे शेतीच्या उत्पादनामध्ये
अनेक प्रकारचे अडथळे येत गेले आणि त्या अडथळ्यामुळे शेतीची उत्पादकता जी काय आहे, ही शेतीची उत्पादकता कमी आहे. आता थोड्या अंश प्रमाणामध्ये सुधारणा झालेली आहे, शेतीचं उत्पादन वाढलेलं आहे, शेतीची उत्पादकता वाढली आहे. पण विकसित देशाचा विचार जर केला तर आपली उत्पादकता प्रामुख्याने कशी आहे, कमी आहे. आणि त्याला हे एक कारण थोड्या अंशी प्रमाणामध्ये कारणीभूत ठरतं. आता प्रेशर ऑफ पॉप्युलेशन, लोकसंख्येचा जो भार आहे, याचाही परिणाम काय होतो, शेतीच्या कमी उत्पादकतेवर होतो. आता भारताची वाढती लोकसंख्या जी आहे ना, अतिरिक्त लोकसंख्या जी आहे ना, ती शेतीच्या उत्पादनावर परिणाम करते. 2009च्या आकडेवारीचा जर विचार जर केला तर ग्रामीण लोकसंख्येच्या एकूण श्रमशक्तीपैकी जवळपास 22.8% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून होती. आणि शिवाय नियोजन काळामध्ये लोकसंख्येच्या वेगाने वाढ झाली. परिणामी वाढ झाल्यामुळे शेतीचं तुकडीकरण झालं, शेतीचं विभाजन झालं आणि त्याचा परिणाम शेतीच्या उत्पादकतेवर झाला. आता समजा 1 एकर शेती आहे, त्या 1 एकर शेतीचे 4 भागामध्ये जर विभाजन झालं तर त्याचे 4 तुकडे होतील. आणि 4 तुकड्यामध्ये विभागलेली ही शेती आणि त्याच्यामध्ये झालेले बांध जे आहेत, त्या बांधामध्ये ती शेती वापरली गेली, म्हणजे तेवढा भाग शेतीच्या उत्पादकतेवर त्याचा परिणाम होतो, आहे का नाही. म्हणजे जमिनीच्या तुकडीकरणामुळे, जमिनीच्या विभाजनामुळे शेतीच्या उत्पादकतेवर त्याचा परिणाम झाला. आणि त्याचं कारण आहे लोकसंख्या. लोकसंख्या वाढली की शेतीचं धारण क्षेत्रावर परिणाम होतो. शेतीचं जे काय विभाजन आहे, शेतीचं तुकडीकरण आहे, ते मोठ्या प्रमाणावर होतं, आहे का. म्हणजे सुरुवातीला एकच कुटुंब, नवरा आणि बायको शेतीमध्ये काम करू लागली तर उद्या त्यांना मुलं बाळ झाली, उद्या ते मुलं बाळ मोठी जर झाली तर त्या शेतीचं काय, 2 मुलं झाली तर शेतीचं तुकडीकरण वाढणार. 1 एकर शेती आहे, एकटे नवरा बायको काम करत होते, पण आता 2 जण मुलं झाले, आता त्या शेतीचं 2 भागामध्ये विभागणी होणार. परत त्या 2 मुलांचं परत त्यांच्या भागामध्ये विभागणी होणार. ह्याचं कारण असं, म्हणजे ह्याचा परिणाम असा होईल की शेतीची उत्पादकता काय होईल, त्या ठिकाणी कमी होईल. त्याच्यानंतर जे जमिनीची धूप आहे, आता जवळपास 33 ते 37% म्हणजे जमिनीचं उत्पादन घटतं. म्हणजे देशातली 43% जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. एका अहवालानुसार, भारत सरकारच्या एका अहवालानुसार, त्या अहवालानं असं सूचित केलं होतं की 63% जमीन आणि त्या जमिनीची धूप झालेली आहे. आणि त्या जमिनीची धूप झाल्यामुळे एकूण उत्पादनामध्ये जवळपास 33 ते 67% त्या उत्पादनामध्ये घट झालेली आहे. म्हणजे देशातील जी जमीन आहे, ती जमीन उत्पादन योग्य राहिलेली नाहीये, ती जमीन पूर्णपणे निरुपयोगी बनलेली आहे. आणि त्याच्यामुळं आणि पाणथळ, आता काही जमिनी पाणथळ असतात, काही जमिनी बंजर असतात. म्हणजे बंजर जमिनी, पाणथळ जमिनी आणि बऱ्याचशा जमिनीची धूप होते आणि ह्याचा परिणाम त्या शेतीच्या उत्पादकतेवर होऊ शकतो. म्हणून वेळीच आपण जमिनीची धूप थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी आपण राष्ट्रीय उपक्रम आपण हाती घेतले पाहिजे आणि सरकार तशा प्रकारचे प्रयत्न करत आहे शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी. त्याच्यानंतर शेतकऱ्याचं जे अज्ञान आहे किंवा जी निरक्षरता आहे, याचाही परिणाम शेतीच्या उत्पादकतेवर होतो. आता भारतातील शेतकरी बहुतांशी आता अज्ञानी नाही आहे, आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये तो सुशिक्षित झाला आहे, तो साक्षर झालेला आहे आणि त्याच्याकडून आता प्रयत्न होत आहेत शेतीच्या उत्पादकतेसाठी आणि जाणीवपूर्वक शेतकरी आता तो बदल करू लागलेला आहे. आता पूर्वी काय होतं की शेतकरी आपल्या शेतीला जीवन जगण्याचा मार्ग समजत होता, परंतु आता शेतकरी सुशिक्षित झालेला आहे, विज्ञानवादी झालेला आहे. त्याच्यामुळे तो आता शेतकरी आपल्या शेतीकडे एक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहतो आहे. म्हणून व्यापारी दृष्टिकोन आता शेतीच्या बाबतीमध्ये त्या शेतकऱ्याचा झालेला आहे. त्याच्यामुळे त्याची स्पर्धा सामर्थ्य देखील वाढले आहे, शेतीची उत्पादकता देखील वाढलेली आहे. पण परिणाम असा झाला, जी उत्पादकता पाहिजे ती त्या प्रमाणामध्ये वाढत नाहीये. त्याचा परिणाम असा आहे की तरी देखील बहुतांश शेतकरी हा विज्ञानवादी दृष्टिकोन काय करतात, हा अवलंब करत नाही. शेतकरी तशी मानसिकता नसते, त्याच्यामुळे शेतीच्या उत्पादकतेवर त्याचा परिणाम होतो. आणि जरी उत्पादन जरी वाढलेलं असेल असं वाटत असेल तरी विकसित देशाचा विचार जर केला तरीही आपली उत्पादकता विकसित देशाच्या तुलनेने कशी आहे, कमी आहे. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की संस्थानात्मक जे कारण आहेत की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नेहमी संस्थानात्मक बदलाला नेहमी दुय्यम स्थान देण्यात आलेलं आहे. परंतु या संस्थानात्मक घटकामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो की ज्याच्यामुळे शेतीची उत्पादकता घटत जाते. त्याच्यामध्ये जमीन धारणा पद्धत आहे.
आता जमीन धारणा पद्धतीमध्ये काय होतं की भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेचे कारण आहे की भारतामध्ये परंपरागत जमीन धारणा पद्धत होती पूर्वी. स्वातंत्र्योत्तर कालामध्ये जमीन धारणा पद्धतीवर नियंत्रण आणले. कालांतराने रयतवारी पद्धत आली, महालवारी पद्धत चालू झाल्या आणि या पद्धतीमध्ये अनेक प्रकारचे दोष होते. आता रयतवारी पद्धतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये रयतवारी पद्धतीचा अवलंब झाला. शेतकरी जो शेती कसत होता त्याच्या शेतीचा मालकी हक्क होता, परंतु वारसा हक्काने जमिनीच्या वाटपामुळे जमिनीचं काय झालंय, उपविभाजन झालं, जमिनीचं तुकडीकरण झालं आणि अनेक लहान लहान भागामध्ये शेतीचे धारण क्षेत्र काय झालं, निर्माण झाले, ते अनार्थिक झाले. परंतु स्वातंत्र्योत्तर काळामध्ये शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी जमीन सुधारणेचे कायदे अस्तित्वात आले. मग कुळ कायदे असतील, कमाल जमीन धारणा कायदा असेल, विभाजन असेल, तुकडीकरण असेल किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे कायदे अस्तित्वात आले. परंतु त्या कायद्याची जी अंमलबजावणी ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये अंमलबजावणी न झाल्यामुळं या शेतीच्या उत्पादकतेवर त्याचा काय झाला, परिणाम झालेला असलेला आपल्याला दिसून येतो. आता पतपुरवठा आणि जे काही शेतमालाचं विपणन सुविधा आहेत ह्या प्रामुख्याने उपलब्ध नसतात. आता भारतीय शेतीच्या विकासामध्ये सुधारणा करायची असेल, शेतीमध्ये सुधारणा करायची असेल तर शेतीला पतपुरवठा झाला पाहिजे. जो शेतीचा माल उत्पादन केलेला आहे तो शेतीच्या मालाला योग्य किंमत मिळेपर्यंत तो माल कुठेतरी साठवून ठेवता आला पाहिजे. तशा साठवणुकीच्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजे, म्हणजे त्या मालाला योग्य किंमत मिळेल, त्या शेतकऱ्यांच्या योग्य उत्पादनाला किंमत मिळेल, त्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. परंतु अशा कुठल्याही प्रकारचं साधन प्रामुख्याने शेतकऱ्याकडं म्हणजे सर्वच शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसते. त्याच्यामुळे त्याचा परिणाम काय होतो, शेतीच्या उत्पादकतेवर होतो. आता पतपुरवठ्याचा जर विचार जर केला तर पूर्वी काय होतं की शेतकऱ्याला आपल्या शेतीच्या विकासासाठी जे आपण ज्याला म्हणतो की भांडवल लागतं, तर तो भांडवल उपलब्ध होत नव्हतं. म्हणून ते भांडवल उपलब्ध करून देण्याची सोय ते सावकार करायचे आणि सावकार त्या कालखंडामध्ये त्याच्या कर्जाच्या परतफेडीसाठी आवाजवी अशा प्रकारचं दर लावायचे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं शोषण व्हायचं आणि परिणामी शेतकऱ्यांची जमीन जी आहे ही जमीनही हडप करून घेण्याचे जे उपक्रम आहेत त्या बहुतांश या सावकाराकडनं झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणून सावकारशाहीचा परिणाम देखील शेतीच्या उत्पादकतेवर होऊ शकतो. माल साठवण्याच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे देखील शेतकऱ्यांच्या त्या शेतीच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. अशी वेगवेगळी कारणं आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकतात. त्याच्यानंतर मानवी घटक आहे. आता काय होतं की शेती करत असलेल्या बचाव शेतकऱ्याकडे काय आता स्वतःच्या जमिनी नसतात. म्हणजे जो शेतकरी शेतीमध्ये काम करतो ती शेती त्याची नसते, ती शेती कोणाची तरी असते, ती कसण्यासाठी दिलेली असते. परंतु विशिष्ट कालखंड असतो, तो कोणत्याही कालखंडामध्ये त्याच्याकडून ती जमीन काढून घेतली जाते. त्याच्यामुळे आहे त्या शेतकऱ्याकडनं, त्या मजूरदाराकडनं त्या शेतीमध्ये फारशा सुधारणा करून घेतल्या जात नाही आणि त्या जमीनदाराकडनं ते जो मजूर त्याच्यावर काम करतो, शेतकरी त्याच्यावर काम करतो, त्याला कुठल्याही प्रकारच्या सुविधा हा तो जमीनदार देत नाही. आणि काम करणाऱ्या वर्गाला असं वाटतं की हा जमीन माझ्याकडनं कधी काढून घेऊ शकतो. त्याच्यामुळे तो शाश्वत स्वरूपाच्या सुधारणा तो शेतीमध्ये करू शकत नाही किंवा करत नाहीत. त्याच्यामुळे शेतीची उत्पादकता काय होते, ती कमी होते. मग कुळाला जर त्याची जमीन जर कायमस्वरूपी जर दिली तर शेतीच्या उत्पादकतेमध्ये वाढ होऊ शकते. म्हणजे समजा मी शेतीमध्ये काम करतो, मी कुळ आहे, परंतु जमीनदाराने मला जी शेती कसण्यासाठी दिली आहे ही कसण्यासाठी दिलेली शेती तो केव्हाही माझ्या हातून काढून घेऊ शकतो ना. म्हणजे जरी मला 10 एकर शेती जरी त्याने करायला दिली असेल, कसायला दिली असेल, तर तो 10 एकर शेती माझ्याकडे तो कधी काढून घेऊ शकतो काय, त्याची काय गॅरंटी आहे. म्हणजे 10 एकर पैकी मला जर 1 गुंठा शेतीचा जर मालक जर कायमस्वरूपी जर केलं तर मी त्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारच्या सुधारणा करू शकतो. परिणाम त्या शेतीची उत्पादकता मी वाढवू शकतो. म्हणून हा एक घटक फार महत्वाचा की शेतीकडे लक्ष देण्यासाठी हे जमीनदार लोक आहेत हे फारसे लक्ष देत नाहीत आणि आहे त्या लोकांना त्या शेती करण्यासाठी त्यांना फारशा काही सवलती सुधारणा देत नाहीत आणि त्याचा परिणाम असा होतो की शेतीची उत्पादकता काय होते, कमी होते. त्याच्यानंतरचा अतिशय महत्वाचा घटक ते म्हणजे तांत्रिक कारणं.
तांत्रिक कारणामध्ये आपल्याला सांगता येतं की जलसिंचनाच्या अपुऱ्या सुविधामुळे देखील शेतीची उत्पादकता कमी होते. आता मागे सांगितल्याप्रमाणे की आपली भारतीय शेती किंवा शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि हा पाऊस बेभरोश्याचा आहे. आता आपण स्थिती पाहतो की उन्हाळ्यामध्ये देखील पाऊस पडतो अगदी पावसाळ्यासारखा, परंतु आपण ते बियाणं पेरू शकत नाही ना. आता त्याचा मोसम हा पावसाळ्याच्या त्याच कालखंडामध्ये असतो आणि नेमकं जून मध्ये पहिल्यांदा पाऊस पडतो, शेतकरी पेरणी करतात, नंतर कालांतराने महिनाभर पाऊसच पडत नाही. मग शेतकऱ्याला काय म्हणतात, कर्जाऊ रकमेतून खरेदी केलेलं बियाणं तो शेतीमध्ये बेभरोशाने पेरतो आणि महिनाभर पाऊसच येत नाही. ज्या शेतीमध्ये पाण्याच्या सुविधा नाहीत अशाच्या संदर्भामध्ये, आणि मग परिणाम असा होतो की ते शेतीचं उत्पादन कुजल्या जातं, त्याला आपण काय सडल्या जातं. मग त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? मग दुबार पेरणी करण्यासाठी परत त्या शेतकऱ्याला कर्ज काढावं लागतं आणि ते कर्ज परत दिलं पाहिजे. जर पाण्याच्या सुविधा जर उपलब्ध जर असत्या तर त्या शेतकऱ्याने त्या बियाण्याला वेळेवर पाण्याची सोय उपलब्ध करून दिली असती. परंतु भारतातलं बहुतांश क्षेत्रफळ असं आहे की जे अजूनही मान्सूनवरच आधारलेलं आहे आणि हा मान्सून बेभरोशाचा आहे आणि म्हणून त्याचा परिणाम असा होतो की त्याचा परिणाम शेतीच्या उत्पादकतेवर होतो. परंपरागत उत्पादन पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणजे भारतामध्ये शेतीचा आकार आता खूप मोठी शेती 4-4, 5-5, 10-10, 20-20 एकर जर शेती असेल तर त्या शेतीमध्ये आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो. परंतु आधीच जमिनीचं तुकडीकरण झालेलं आहे, आधीच जमिनीचं विभाजन झालेलं आहे. मग अशा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपल्याला नवीन तंत्रज्ञानाचा किंवा आधुनिकीकरणाचा वापर कसा करता येईल? मग त्यासाठी परंपरागतच तंत्रज्ञान आपल्याला वापरावं लागतं आणि परंपरागत तंत्रज्ञानामुळे शेतीची उत्पादकता वाढत नाही. तिथं सुधारित तंत्रज्ञानही वापरता येत नाही, नवनवीन बियाणंही त्यांना खरेदी करता येत नाहीत आणि परिणामी काय होतं की शेतीचं धारण क्षेत्र ते तुकडीकरणामध्ये गेलेलं असल्यामुळं शेतीची उत्पादकता काय होते? कमी होते, वाढतच नाही उत्पादकता. आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे मी म्हणलं की भांडवल, लॅक ऑफ कॅपिटल. जसं की शेतीला जशी पाण्याची आवश्यकता असते तसंच शेतीला भांडवलाची देखील आवश्यकता असते. कारण शेतीमध्ये जर आधुनिकीकरण करून आणायचं असेल, शेतीमध्ये जर सुधारणा घडून आणायची असेल तर भांडवलाची आवश्यकता असते. परंतु देशामध्ये शेती ही कशी आहे? ही लहान लहान भागामध्ये विभागलेली आहे. शेतीचं तुकडीकरण झालेलं आहे आणि लहान लहान भागामध्ये ही शेती विभागलेली असल्यामुळं, तुकडीकरणामध्ये शेती ही विभागलेली असल्यामुळं जवळपास 80% शेतकरी हे अशा लहान आकाराच्या शेती ही करत असतात. त्याच्यामुळं त्या शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान खरेदी करता येत नाही, कारण त्यांच्याकडे भांडवल उपलब्ध नाही आणि भांडवल उपलब्ध नसल्यामुळं ते आपल्या शेतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुधारणा करू शकत नाहीत. मग शेतीची मशागत नाही, शेतीमध्ये विहीर नाही, कुठल्याच गोष्टी खरेदी करू शकत नाही. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. सरकारने प्रत्येक शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर, मागेल त्याला तलाव, मागेल त्याला विद्युत पंप हे त्याला त्याच्या निकषाच्या पात्रतेमध्ये बसत असतील तर सरकारने त्याला देऊ केलेले आहेत आणि सरकारने त्या शेतीच्या विकासासाठी, शेतीच्या सुधारणेसाठी सरकारने मोठ्या प्रमाणातला प्रकल्प जो आहे, जो प्रयोग जो आहे हा सरकारने सुरू केलेला आहे. आता आपण पाहतो की ज्या भागामध्ये पूर्वी पावसाच्या पाण्यावर शेती असायची, लोकांना पिण्याचे पाणी नसायचं, लोकांना लाईटची सोय नसायची, आता सरकारने काय केलेलं आहे? विद्युत पंप दिलेले आहेत, शेती विहीर खतालाही पैसे दिलेले आहेत खोदण्यासाठी आणि ते विहिरीतलं पाणी बाहेर काढण्यासाठी देखील सरकारने त्यांना विद्युत पंप दिलेले आहेत. म्हणजे आता शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, जलसिंचनाचे स्रोत त्याने निर्माण केले आहेत आणि त्या जलसिंचन स्रोताचा वापर तो शेतीच्या उत्पादनासाठी, उत्पादकतेसाठी करू. जरी हे प्रयत्न सफल जरी झालेले असले दिसत असले तरी विकसित देशाचा विचार जर केला तरी आपण तुलनेने कसे आहोत? पाठीमागेच आहोत शेतीच्या उत्पादकतेच्या बाबतीमध्ये. ओके. त्याच्यानंतर शेतीच्या संशोधकाकडे का दुर्लक्ष आपल्या, आता मी सांगितलं की आपण बिमार पडलो तर आपल्याला दवाखान्याची आवश्यकता लागते. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला काय दुखतं काय नाही ह्याचा रिपोर्ट येतो.
आणि मग आपल्याला कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याचं मग निदान करून त्याचं उपचार सुरू होतात. तसं शेतीचं देखील आरोग्य बिघडू शकतं. मग आता कोणत्या शेतीमध्ये उत्पादन घ्यायचं आहे, कोणत्या शेतीची उत्पादकता कमी आहे, त्या शेतीमध्ये काय कमी आहे, त्या शेतीमध्ये काय जास्त आहे, यासाठीचं संशोधन केलं जातं ना. म्हणून तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 बाजूला 4 कृषी विद्यापीठ आहेत, त्याच्याशी संलग्न काही कृषी महाविद्यालय आहेत. या कृषी महाविद्यालयामधून, या कृषी विद्यापीठामधून शेतीविषयक संशोधन केलं जातं आणि शेतीच्या उपयोगासाठी, शेतीच्या उत्पादन वाढीसाठी, शेतीच्या उत्पादकतेच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणातले प्रयत्न केले जातात. कारण 140 कोटी लोकांना जगवायचं आहे, मग शेतीमध्ये संशोधन होणं गरजेचं आहे. परंतु तुलनेने विचार जर केला तर आपल्याकडे जेवढा खर्च व्हायला पाहिजे संशोधनावर, तेवढा खर्च शिक्षण आणि संशोधन आणि प्रशिक्षणावर होत नाही. तो खर्च मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या जास्तीत जास्त खर्च आपण शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनावर आपण खर्च केला पाहिजे. त्यासाठी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ते लोक त्याच क्षेत्रामध्ये कार्यरत ठेवले पाहिजे, तरच हे रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारे येऊ शकतात. नसता नियुक्ती करायची ह्या क्षेत्रामध्ये आणि कामं द्यायची त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातलं, मग कोणत्या क्षेत्रातला तुम्हाला रिझल्ट पाहिजे, धड कुठलाच रिझल्ट व्यवस्थित येणार नाही. मग एक ना धड 12 चिन्ह. म्हणून शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जे लोक कार्यरत आहेत त्यांना त्याच्यामध्येच त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर ह्याच्या विकासाकडे लक्ष दिलं जाईल आणि विकासाकडे लक्ष दिलं तर शेतीची उत्पादकता वाढेल आणि शेतीची उत्पादकता वाढली की मग देशाचा औद्योगिक, सेवा क्षेत्र सर्वांगीण विकासाला काय होईल, चालना मिळू शकते. मग आता हे शेतीची उत्पादकता जर वाढवायची असेल तर काय करावं लागेल? मग शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागणार आहेत. मग आता शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न करावे लागणार आहेत या संदर्भातली चर्चा आपण दुसऱ्या चर्चेमध्ये घेऊया. ठीक आहे.